त्यांनी आरोप केला. अभिज पाटील यांनी रात्री जागेची नोंदणी केली. देवस्थानची जमीन लाटण्याचा अभिज पाटील यांचा प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रकरणाचं आणि कसं आहे की ठाकरे सरांना बीजी नाही काल प्रत्यक्ष त्या ठिकाणी अधिकारी आले होते आणि एस पी साहेबांनी या ज्या गोष्टीवरती त्या ठिकाणी तोडगा काढला. एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मोजणी करणे आणि त्यानंतरच्या ज्या काही चर्चा झाल्या ते ज्या एस पी साहेबांबरोबर ठरल्या त्याप्रमाणे ते प्रशासन करतंय. फक्त काय आहे की माझा मतदारसंघ आहे, दोन्ही समाजाला एकत्र आणणे आणि सर्वांना समुदायाची भूमिका घेणे या बाबतीत माझी भूमिका आहे. वाद टाळला पाहिजे आणि एकोपा राहिला पाहिजे. तर मी रात्री सरांना देखील भेटून आलो. तिथल्या महाराज लोकांना दोन्ही लोक हातावर बसलोय. काल जवळपास मी सकाळी 9 पासून रात्री 12 पर्यंत आता अजून त्या ठिकाणी पोहोचतो. त्यामुळं त्याबाबत गैरसमज करून ते नावाबद्दलही त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीची कुठलीही कोणाची होणार नाही. मुळात ती 45 गुंठे जागा आहे आणि ते लाटणी वगैरे अशा काहीतरी क्षमतेचे होण्याची माझ्या जाहिरातीमुळे तिथं वातावरण खराब होणार नाही आणि आम्हाला त्याबाबत नितांत आदर आहे. अंजनगाव विठोबा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. त्या देवस्थानाला आम्ही गेल्यानंतर पाया पडणं, दर्शन घेणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, तिथल्या सर्व समाजाचा त्या ठिकाणी आम्ही आदर करतो. तिथल्या शिवभक्तांचा त्या ठिकाणी पाहण्यांचा आदर करून आम्ही त्या समन्वयाची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची गैरसमज करून देऊ नये अशी आपल्या निमित्ताने निवडून